नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपला आजचा जो विषय आहे तो पीक विमा। कापणी प्रयोग झाल्यानंतर सुद्धा आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणखीन काय मागणी केली आणि कशा प्रकारचा हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो, खरीप हंगामापूर्वी हा पीक विमा मिळेल किंवा नाही, आणि मान्सूनचा आता लवकरात लवकर आगमन होणार आहे, त्यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर शेतकऱ्यांना मदत होणार आणि शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकतो की नाही आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार, त्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे काय काय आवाहन केले ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेती असो किंवा राज्यातील कोणतीही बातमी असो सर्वात अगोदर तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून कळवत असतो। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की शेतकऱ्यांनी कशा प्रकारे सरकारकडे आता मागणी केलेली आहे। जर बघितलं आपण तर कापणी प्रयोगाचे आता उत्पादन धारतेचा पीक विमा सरकारने शेतकऱ्यांना द्यावा, कारण सरकारने जो निकष ठेवला होता की कापणी प्रयोगानंतर आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देऊ, तर कोण शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी सुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे। तर काय हा संपूर्ण विषय आपण A to Z समजून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी यंदा पीक विमा कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादन हे दोन निकष ठेवण्यात आलेले होते। आपल्याला माहिती आहे नवीन जे सरकारने निकष बदललेले होते त्यामध्ये आता फक्त दोनच निकष ठेवलेले होते, ते म्हणजे कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन हे दोन प्रयोग ठेवलेले होते। तांत्रिक निकषाचा आधार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणे दुरापास्त होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आता कापणी प्रयोग झाल्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळाला पाहिजे होता, पण बरेचशा जिल्ह्यांमध्ये अद्याप सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून जर बघितलं, शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी यंदा पीक कापणी व तांत्रिक उत्पादन असे दोन निकष लावण्यात आलेले होते। तांत्रिक निकषाचा आधार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणे दुरापास्त होणार आहे, त्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जर बघितलं तर आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। अशातच जर बघितलं आपण पाटील यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर त्यांचं म्हणणं काय, सरलेल्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जर बघितलं आपण तर 4,96,019 शेतकऱ्यांना 3,96,435 हेक्टर क्षेत्रावर उडीद, कापूस आदी पिकांचा पीक विमा भरलेला होता। यंदा जर बघितलं जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 220 पेक्षा जास्त अतिवृष्टी झालेली आहे। त्यामध्ये जर बघितलं ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये 159 वेळा अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे जिरायत बागायत व फळपिकांना एकूण 6,69,172 हेक्टर क्षेत्रात 5,77,544.42 हेक्टर क्षेत्र म्हणजे तब्बल 86% पिकाखालील क्षेत्र हे बाधित झालेलं होतं। अशातच जिल्ह्यातील एकूण जर बघितलं 2,190 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आलेले होते। त्यामुळे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे 504 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आलेले होते। त्यापैकी 368 पीक कापणी प्रयोगावर कंपनीने आक्षेप घेतलेले होते। त्यात सरासरी उत्पादन जर बघितलं तर हेक्टरी 3 ते 4 क्विंटल आले होते फक्त, बघू शकता। मात्र केंद्र सरकारच्या निकषानुसार पीक विमा योजनेत नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार 50% पीक कापणी प्रयोगात आणि 50% तांत्रिक उत्पादनाच्या आधारावर नुकसान भरपाई ही देण्यात येणार असल्याचे सुद्धा म्हटले जाते। हा निर्णय शेतकऱ्यांना घातक ठरत आहे असे सुद्धा कैलास पाटील यांचं म्हणणं आहे। एका बाजूला पीक कापणी प्रयोग जर बघितला तर सरासरी उत्पादन 3 ते 4 क्विंटल आले असून तांत्रिक उत्पादन हेक्टरी 10 ते 12 क्विंटल गेले होते। तांत्रिक उत्पादनाचा विचार केला शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही, याकडेही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलेले आहे। कंपनीचे आक्षेपही फेटाळलेला आहे। पीक कापणी प्रयोगावर कंपनीने घेतलेल्या आक्षेपावर जिल्हास्तरीय आढावा समितीपुढे तसेच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीपुढे सुनावणीसुद्धा घेऊन पीक कापणी प्रयोगावर घेतलेला सर्व आक्षेप फेटाळलेला आहे। म्हणजे पीक कापणी प्रयोगात जर एक निकष आणि पीक तांत्रिक उत्पादनावर दुसरा निकष हा दाखवत आहे। म्हणजे सरासरी त्यांनी असे सांगितले की पीक कापणी प्रयोगावरच तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि आता पीक विम्याचे सर्व पैसे शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी सुद्धा कैलास पाटील यांनी केलेली आहे। तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो किंवा नाही मिळत आपण बघूया पुढे, आप जशी माहिती येईल तसेच। आणि तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर शेतकऱ्यांना ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।